नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सोशल मीडियावरती अगदी यूट्यूब असेल किंवा इतर ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची तारीख घोषित झालेली आहे। हप्ते वितरणाचे काही जिल्हे आहेत जाहीर झालेले आहेत आणि याचबरोबर अजून देखील अशा प्रकारे एक माहिती येत आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर आता डिसेंबर महिन्याचा जो मध्य आहे तो आल्यामुळे 2 हप्ते एकत्रित मिळणार आहेत। आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब जी ई-केवायसी सुरू झालेली आहे, याच्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करायची आहे। तर अशा प्रकारचे चुकीचे मेसेज सध्या समोर येत आहेत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना याच्याबरोबर अजून एक देखील माहिती आहे की 2100 रुपयांचा हप्ता देखील गुड न्यूज या प्रकारचे टायटल दाखवून लाडक्या बहिणींना सांगितलं जात आहे। पण याच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी सध्या लक्षात घ्यायचे आहे। तर यामध्ये सगळ्याच लाडक्या बहिणींना लक्षात घेण्याची बाब म्हणजे डिसेंबर महिना मध्यात आलेला आहे, तरी देखील हप्ते वितरणाची घोषणा अजून झालेली नाही आहे। तर याची महत्त्वाची कारणं पाहू शकता की साधारणतः सोमवारपासून ते आज रविवारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि याच्यामध्ये शासकीय मान्यता मिळालेली आहे। फक्त वित्त विभागाची मान्यता मिळणं बाकी आहे आणि ही मान्यता मिळाल्यानंतर मंत्री आदिताई तटकरे लवकरच त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत पेजवरती हप्ते वितरणाची प्रोसेस टेक्निकल आपण सुरू करतोय अशा प्रकारची त्या घोषणा करतील। आणि त्यांचं ट्विटरचं पेज आज जरी पाहिलं तरी त्या ठिकाणी अजून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची घोषणा अजून त्या ठिकाणी झाली नाही आहे। वित्त विभागामध्ये उपमुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर मंत्री असतील, या सगळ्यांची परमिशन घेऊन डीबीटी ॲक्टिव्ह करण्यासाठी परमिशन दिली जाते। हीच परमिशन अजून बाकी असल्यामुळे अजून हा लाभ वितरित केला गेलेला नाही आहे। पण लक्षात घ्या, याच आठवड्यामध्ये 100% याच आठवड्यामध्ये चालू आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण जे आहे ते सुरू होऊन तर लक्षात घ्या, सगळ्या लाडक्या बहिणींना याच आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची गुड न्यूज मिळणार आहे। तर हप्ते वितरणाची घोषणा मंत्री आदिताई तटकरे आहेत, आज अधिवेशन संपेल आणि त्याच्यानंतर कोणत्याही वेळी पोर्टलवरती म्हणजे ट्विटरवरती करू शकतात। तर याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता डिसेंबर महिना आलेला आहे, त्यामुळे काही ठिकाणी सांगितले जात आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित देणार का। पण लक्षात घ्या की जो GR आलेला आहे तो केवळ नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात आलेला आहे, त्यामुळे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यामुळे येणारा हप्ता आहे तो फक्त 1500 रुपयांचाच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। आणि याबरोबर असा प्रश्न होता की काही ठिकाणी सांगितलं जात आहे की लाडक्या बहिणींना खुशखबर 2100 रुपये लाभ लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। पण लक्षात घ्या की फक्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळ जे अधिवेशन आहे याच्यामध्ये सांगितलं होतं की वेळ येताच म्हणजे लक्षात घ्या संपूर्ण नियोजन करून ज्यावेळी ही बैठक ठरेल त्याच्यामध्येच निर्णय होईल की लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायचे की नाही। तर हा निर्णय झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। त्यांनी घोषणा केली की योग्य वेळ येताच लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपयांचा लाभ देणार आहोत। तर ही कंडिशन सध्याची आहे, त्यामुळे आत्ताचा येणारा हप्ता हा केवळ 1500 रुपये येणार आहे। ज्यावेळी घोषणा होईल त्याच्यानंतर या संदर्भात बघता येणार आहे। आणि याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू आहे। पण काही यूट्यूब चॅनल असेल किंवा काही ठिकाणी सांगितलं जात आहे की सगळ्याच लाडक्या बहिणी ई-केवायसी करा। पण लक्षात घ्या, मंत्री आदिताई तटकरे यांनी देखील 2 दिवसांमध्ये एक पोस्ट केली होती की याच्यामध्ये ज्यांना वाटते की आपली ई-केवायसी चुकलेली आहे अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी परत करावी। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, त्यांनी मात्र कंपल्सरी ई-केवायसी करून संबंधित कागदपत्रे जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका ताईंकडे द्यायची आहेत। 31 डिसेंबर मुदत आहे। पण लक्षात घ्या की तुमची ई-केवायसी बरोबर झालेली असेल किंवा त्याच्यामध्ये काहीच त्रुटी नसतील तर मात्र तुम्हाला ई-केवायसी करायची गरज नाही। उगाचच्या उगाच सर्व्हरवरती प्रॉब्लेम येईल। ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे त्यांना देखील ह्या ई-केवायसीमध्ये अडचणी येऊ शकतात, म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत। तर आपण देखील हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहोत की घोषणा कधी करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ही गुड न्यूज कधी मिळते। तर अशा प्रकारे अजून तरी घोषणा झाली नाही आहे। लवकरच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी मंत्री आदिताई तटकरे घोषणा करू शकतात। तर घोषणानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।